नमस्कार. आज आपण सुरेश भटांच्या कविता ऐकतोय. यापूर्वीचा जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो सुरेश भटांच्या कवितेवर आधारितच आहे. त्याच्यातलीच क्रमशः ही पुढची कविता, पुढच्या 2 कविता मी सुरेश भटांच्या सादर करणार आहे. आज 14 मार्च श्रीयुत सुरेश भट यांचा पुण्यस्मरण दिवस. आपण ज्यांना गझल सम्राट म्हणून ओळखतो ते आपले लाडके ज्येष्ठ श्रेष्ठ कवी श्रीयुत सुरेश भट, त्यांना विनम्र अभिवादन. आणि मी आजच्या भागाकडे पुढे जाते. आज मी तुमच्यासमोर 2 कविता सादर करणार आहे, परंतु तत्पूर्वी थोडंसं आपण सुरेश भटांबद्दल जाणून घेऊ. आपण त्यांना गझल सम्राट म्हणून ओळखतो आणि त्यांना युगप्रवर्तक कवी असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्या संदर्भात थोडीशी माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आपल्याला माहीत आहेच की कविवर्य सुरेश भट गझला लिहायचे आणि गझल त्यांनी मराठी रसिकांच्या मनात रुजवली. त्याला एक विशेष स्थान मिळवून दिलं मराठी रसिकांच्या मनात. तर या गझलच्या तंत्रावर, गझलेच्या तंत्रावर त्यांनी एक पुस्तिकासुद्धा लिहिलेली आहे आणि त्या पुस्तिकेचं नाव आहे गझलेची बाराखडी. म्हणजे ज्या रसिकांना गझलेमध्ये विशेष आवड आहे किंवा जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ही पुस्तिका जरूर वाचावी. प्रख्यात समीक्षक डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांनी केशवसूत, तांबे व मर्ढेकर यांच्याबरोबरच सुरेश भट यांना युगप्रवर्तक कवी अशा विशेषणाने गौरवलेला आहे. आता सुरेश भटांनी ज्या श्रीकृष्णावर लिहिलेल्या गवळणी आहेत किंवा कविता आहेत, तर त्याच्याबद्दल सुद्धा मला तुमच्याबरोबर थोडंसं माहिती शेअर करावीशी वाटते. त्यांच्या कवितांमध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांच्यामधलं जे एक गूढ प्रेम होतं ते एका वेगळ्या पातळीवरचं प्रेम होतं, आध्यात्मिक पातळीवरचं ते प्रेम होतं. द्वैत सरून कृष्णाबरोबर एकरूप झालेली ही राधा, हे त्यांचं आध्यात्मिक पातळीवर असलेलं प्रेम कदाचित सुरेश भटांच्या कृष्ण कवितांमध्ये प्रकट झालं आहे असं मला वाटतं. गवळण ही कविता स्वप्नशृंगाराचाच एक सुंदर असा आविष्कारच आहे. त्यांचं एक गाणं, कविता, जे गाणं म्हणून आपल्याला माहिती आहे, सखी मी मज हरपून बसले ग. हे गाजलेलं गाणं आहे. सखी मी मज हरपून बसले ग, आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग. साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग. त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले ग. अशी अनेक गीतं जी अजरामर झाली ती आपल्याला सुरेश भटांनी दिलेली आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन. आणि वळूया आजच्या कवितेकडे. आज मी 2 कविता वाचणार आहे. त्यातली पहिली जी कविता आहे त्या कवितेमधला जो नायक आहे तो अतिशय धीराने येणाऱ्या संकटाला तोंड द्यायला अगदी निधड्या छातीनं तयार आहे. ऐकूया ती कविता. त्याची हिंमत ज्या शब्दात या कवितेमध्ये मांडलेली आहे, आपल्याला खरंच कौतुक वाटतं त्या नायकाचं कवितेतल्या. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो.
अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. कुठलंही संकट येऊ देत, कुठलंही मोठं वादळ येऊ देत, मी त्या वादळाला तोंड द्यायला तयार आहे. या कवितेतला जो नायक आहे तो इतका धीट नायक आहे की प्रत्येक कडव्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला जाणवतं की त्याची दुर्दम्य लढायची इच्छाशक्ती आणि धैर्य आपल्याला दिसून येतं. अशी सुंदर कविता. आता पुढची कविता जी मी सादर करणार आहे ती अर्थात प्रेयसीला उद्देशून आहे. माझी आवडती कविता आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा ही कविता नक्की आवडेल. तू समोर मी मागून, तू समोर मी मागून चाले आपुला प्रवास. तू समोर मी मागून चाले आपुला प्रवास. लाजतेस तिकडे पण येई इकडे सुवास. लाजतेस तिकडे पण येई इकडे सुवास. तू समोर लाजतेस पदराला सावरीत. तू समोर लाजतेस पदराला सावरीत. अन चोरून बघशी मज गजऱ्याला चाचपीत. तू समोर लाजतेस पदराला सावरीत. अन चोरून बघशी मज गजऱ्याला चाचपीत. वाटे माझ्या मनास क्षणभर मधुनीच खंत. वाटे माझ्या मनास क्षणभर मधुनीच खंत. बाई तव पदरासम नाही मी भाग्यवंत. वाटे माझ्या मनास क्षणभर मधुनीच खंत. बाई तव पदरासम नाही मी भाग्यवंत. बहरे लावण्यलता, बहरे लावण्यलता ही कुठल्या मांडवात. बहरे लावण्यलता ही कुठल्या मांडवात. का मोहर टपटपेल माझ्याही अंगणात. बहरेल लावण्यलता ही कुठल्या मांडवात. का मोहर टपटपेल माझ्याही अंगणात. माझ्या नजरे पुढून जाई माझेच गान. माझ्या नजरे पुढून जाई माझेच गान. ठेवून बेचैन एक माझ्यापाशी तहान. गे असाच राहू दे जीवनभर हाच भास. गे असाच राहू दे जीवनभर हाच भास. तू समोर मी मागून चाले आपुला प्रवास. तू समोर मी मागून चाले आपुला प्रवास. अतिशय सुंदर शब्दामध्ये कविवर्य सुरेश भटांनी इकडे ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ते म्हणतात त्या प्रेयसीला की तुझा माझा हा जो प्रवास चाललेला आहे, तू समोर आहेस आणि मी मागून तुझ्या येतोय, हा असाच चालू राहू दे. आणि ते म्हणतात तू तिकडे लाजतेस पण मला इकडे त्याचा सुवास येतो. पुढच्या कडव्यात ते म्हणतात तू समोर लाजतेस पदराला सावरीत. अन चोरून बघशी मज गजऱ्याला चाचपीत. या ओळी वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः ती प्रेयसी येते जी खरंच पदराला सावरत लाजते आणि तिच्या गजऱ्याला चाचपत हळूच त्याच्याकडे बघतीये. पुढे ते म्हणतात वाटे माझ्या मनास क्षणभर मधुनीच खंत. बाई तव पदरासम नाही मी भाग्यवंत. माझ्या मनाला मधून मधून एक खंत वाटते की तुझ्या पदरा इतका मी भाग्यवंत नाही की सतत तुझ्याबरोबर तुझ्या सोबत राहू शकतो. बहरे लावण्यलता ही कुठल्या मांडवात. का मोहर टपटपेल माझ्याही अंगणात. आता पुढे प्रश्न विचारलेला आहे की ही इतकी सुंदर लावण्यलता कुठल्या मांडवात बरं ही बहरणार आहे. का हा मोहर टपटपेल माझ्या अंगणात. का माझ्याच पदरात हे सौंदर्य पडणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे या कडव्यामध्ये. माझ्या नजरे पुढून जाई माझेच गान.
ठेवून बेचैन एक माझ्या पाशी तहान. सतत ही हुरहुर राहणारच आहे की माझी भेट या प्रेयसीबरोबर कधी होईल किंवा मला हिचा सहवास कधी लाभेल. आणि शेवटी ते म्हणतात, गे असाच राहू दे जीवनभर हाच भास. गे असाच राहू दे जीवनभर हाच भास. तू समोर मी मागून चाले आपुला प्रवास. तू समोर मी मागून चाले आपुला प्रवास. असाच हा आपला प्रवास निरंतर चालू राहू दे. तू समोर अन मी मागे. हा सुद्धा माझ्यासाठी तितकाच सुखदायी आहे, आनंददायी आहे. मला प्रफुल्लित करणारा असा हा प्रवास आहे आणि हा असाच निरंतर चालू राहू दे. असं म्हणून त्यांनी शेवटच्या कडव्यात कबुली दिलेली आहे की हा प्रवास सुद्धा मला इतका आनंद देणारा आहे की त्या आनंदाने सुद्धा माझं मन भरून पावलेलं आहे. अशी ही सुंदर कविता. या 2 कविता आशा करते या दोन्ही कविता तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. काव्यरसिकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंट्स सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे पुढची कविता सादर केली की त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा कविवर्य सुरेश भटांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.